स्टार्ट केलं रेकॉर्डिंग. हो हो. 17.7. प्रार्थनेने सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण 17वा अध्याय आणि 17व्या अध्यायातील काल 5 आणि 6 याच्यामध्ये श्री तुलसी माताजींनी खूप छान विवेचन केलेलं होतं. तर आज आपण कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे माताजींनी सांगितलं होतं याच्यामध्ये, की जे लोक दंभ आणि अहंकाराने प्रवृत्त होऊन शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना तसेच अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असुर म्हटले जाते. आणि इथे या श्लोकामध्ये भगवंत आज काय सांगत आहेत आपल्याला 7व्या श्लोकामध्ये, आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. भाषांतर, प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो, ते ऐक. आता याच्यामध्ये ना, मागच्या श्लोकामध्ये बघा ना, भगवंत सांगतात की जी शास्त्र संमत नसलेली उग्र कर्म आणि जे शास्त्रांमध्ये संमत नाहीत असे कठोर तपश्चर्या करतात, अशी लोक काय असतात, ती स्वतःच्या शरीराला तर हे पोहोचवतातच, काय म्हणू शकतो आपण, कष्ट, तसेच ते परमात्म्यालाही कष्ट पोहोचवतात. मग आता ही लोक जे आहेत, मग आता याचं एक कनेक्शन आपण बघू शकतो. आणि पण माताजी तुम्ही चेंज करताय का? थँक्यू. मग आता याच्यामध्ये असे जे लोक आहेत, मग आता हे लोक कसे राहत असतील, काय खात असतील, काय पित असतील, कसं कोणाचं आचरण असू शकतं. म्हणजे या श्लोकामध्ये आपल्याला 3 प्रकार भगवंत सांगतायत, की 3 प्रकारचा आहारही एखाद्याच्या प्रकृतीच्या 3 गुणांनुसार असतो. आपण सत्व, रजो, तमो गुण याविषयी वारंवार चर्चा करत आलेलो आहोत. आणि आता याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत, जसं आचरण असतं तसा आहारही 3 प्रकारचा असतो. जसं यज्ञ, तप आणि दान, हे सुद्धा भगवंतांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. यज्ञ, तप आणि दान. म्हणजे काय, की यज्ञ पण सत्व रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये येऊ शकतो एखादा, तप पण, दान पण, हेही 3 प्रकारात येतात. तसा आहार सुद्धा 3 प्रकारामध्ये येतो. मग आता याच्यातले भेद भगवंत काय म्हणतायत, मी तुला सांगतो. मग आता तसं पाहिलं गेलं तर आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत, की सत्वगुणी व्यक्ती कशी असते, सत्वगुणी व्यक्ती कशी राहते, रजोगुणी व्यक्तीचा स्वभाव कसा असतो, तमोगुणी व्यक्तीचा स्वभाव कसा असतो, हे वारंवार आपण काय करत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. मग आता तसा आहार पण यांचा असा असू शकतो. म्हणजे सत्व, रजो आणि तमोगुणी आहार. तर याच्यामधला फरक काय असतो, की सत्वगुणी जो आहार आहे तो माणसाला काय करतो, सुख प्रदान करतो. सत्वगुणी आहार जो असतो, रजोगुणी आहार तो माणसाला कष्ट प्रदान करतो. आणि तमोगुणी आहार जो आहे तो एखाद्याला अधोगती निर्माण, तो अधोगतीला घेऊन जातो. आता सुख म्हणजे काय, की सत्वगुणी आहार म्हणजे काय, की जसं आपण बघतो फळं, पालेभाज्या, दूध वगैरे, हे जे काही निसर्गाकडून प्राप्त होतं, जे अन्नधान्य, दूध, फळफळाव, हे जे काही गोष्टी असतात त्या काय असतात, सात्विक असतात. त्याने आपल्यामधला सत्वगुण वृद्धिंगत होतो.
आणि जेव्हा हे अन्न आपण अग्नीमध्ये त्याचा प्रयोग करतो, म्हणजे अग्नीवर तो शिजवतो, मग ते अजून शुद्ध होतं. आणि याच्यामध्ये सात्विक, म्हणजे याच्याने ह्या आहाराने काय होतं, की आपल्यामधला सत्वगुण वृद्धिंगत होतो. आणि हा सत्वगुण हृदयाला आनंद निर्माण करणारा असतो. आता आपण तुम्ही बघितलं असेल, की इस्कॉन मधली आपली इस्कॉनची खिचडी ही खूप प्रसिद्ध आहे, की असं कितीतरी त्या खिचडीला मंदिरामध्ये आपण बघू शकतो, की लाईन लागलेल्या असतात. इतकी ती खिचडी सगळ्यांना आवडते, की ज्या खिचडीमध्ये कुठलाही कांदा नाही, लसूण नाही, कुठलं नाही, एकदम शुद्ध अशी ती खिचडी, म्हणजे शुद्ध ह्याच्यामध्ये बनवलेली, आणि सगळ्यात महत्वाचं तिचा भगवंतांना भोग लावलेला. तर अशी ही खिचडी, म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की जेव्हा आपण असं सत्वगुणी अन्न खातो आणि ते सत्वगुणी अन्न खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये काय होतो, सत्वगुण वृद्धिंगत होतो. मग आता करायचं तिथून पुढे हा जरा सत्वगुण, यांनी याआधी काय होतं, की आपल्याला उत्तम आरोग्य लाभतं, सुख समाधान मिळतं या अन्नाने. या हे जे काही अन्न सत्वगुणातलं खातो. रजोगुण म्हणजे काय? आता रजोगुणी आहार म्हणजे काय? की जो एकदम असा तिखट, रस्साटा, एकदम असा रस्सेभात. आपण बघतो ना, की कितीतरी लोकं असे म्हणतात, की "अरे एसी मध्ये बसून घाम फुटला पाहिजे. असं असं तिखट पाहिजे." म्हणजे एखाद्याला खूप तिखट, तिखट एकदम, मसाले खूप वापरलेले, खूप असं तेलकट, अशा पद्धतीचा आहार आवडतो. तर त्या व्यक्तीचा स्वभाव आपण बघू शकतो, की तो रजोगुणी आहार आहे. त्याच्या स्वभावानुसार तो आहार ग्रहण करतो. आणि अशा आहारामधून, अशा रजोगुणामधून काय होऊ शकतं, की आपण तो जो आहार घेतो, रजोगुणी व्यक्ती, ती फक्त जिभेची लालसा असते. म्हणजे काय, की मला आता माझ्या पोटाला भूक लागलीये. ही भावना कमी असते आणि माझ्या जिभेला काय चांगलं लागतंय. कधी-कधी एखाद्या गोष्टीची भूक पण नसते बघा, आणि तरी पण आपल्या जिभेची हे असते, की मला हे खाऊ वाटलंय. ॲक्चुअली पोटात भूक नसते, पण ती कोणाची भूक असते? जिभेची भूक असते. म्हणून पोटातला अग्नी, म्हणजे पोटाची भूक शमवणे आणि जिभेची लालसा पुरवणे याच्यामध्ये फरक आहे. जेव्हा कुठलंही अन्न आपण खातो आणि जेव्हा पोट शांत होतं, तेव्हा त्या व्यक्तीला थोडं शांत वाटतं. पण ज्या एखाद्या व्यक्तीला जिभेचे चोचले पुरवायचेत, की हां, ठीक आहे, मला हे खावं वाटतंय, मला ते खावं वाटतंय, मला रस्त्याची पाणीपुरी खाऊ वाटते, मला रस्त्याची पावभाजी खाऊ वाटते. म्हणजे हे काय झालं, हे पोटाची भूक नाही, परंतु काय करायची, ह्याच्यातून जिभेची लालसा पुरी करायची. आणि याच्यातून काय होतं, मग याच्यातून अशा गोष्टींमधून, अशा रजोगुणी आहारामधून काय निर्माण होतो, आजार निर्माण होतात. त्या एखाद्या व्यक्तीमध्ये एक खूप छान म्हणजे एक सत्य घडलेली घटना आहे. मग आमच्या एका परिचयातली मधली एक व्यक्ती होती आणि त्यांना ना कावीळ झाली. आता कावीळ झाल्यानंतर नॉन-व्हेजचं भरपूर, नॉन-व्हेज खाणारे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, की नॉन-व्हेज हे कावीळच्या ह्याच्यामध्ये तर कसं असतं. आणि ॲडमिट होते काही दिवस ते. एकदम तरुण मुलगा, असं पण काही नव्हतं, की वय आहे. एक 35-40 च्या ह्याच्यामध्ये असेल आणि त्या मुलाला ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर काही दिवस ॲडमिट झाला. मग ती कावीळ बऱ्यापैकी, म्हणजे ती गेली नव्हती, फक्त तिची मात्रा कमी झाली होती. मग याला घरी आणलं. घरी आणल्यानंतर याला नॉन-व्हेजची सवय, आणि त्यामुळं काय झालं, काही दिवस तो शांत बसला. पण नंतर त्याला असं वाटलं, की अरे, मी आता एकदम ओके झालोय, म्हणजे माझी कावीळ बरी झालेली. मी नॉन-व्हेज खाऊ शकतो. सगळ्यांनी त्याला सांगितलं होतं, की काही महिने तरी तरी तू नॉन-व्हेज खाऊ नको. तुला जरी बरं वाटत असेल, तरी पण त्याला राहवलं नाही आणि त्यांनी काही काळाने नॉन-व्हेज खाल्लं आणि नॉन-व्हेज खाल्ल्यानंतर 1-2 महिन्यामध्येच त्याचा काय झाला, मृत्यू झाला. 2 छोटी-छोटी मुलंही त्याला होती. म्हणजे याच्यातून आपण बघतो, की हा रजोगुणी आहार काय असतो, की जो आपल्यामध्ये आजार आणि काही आजार, शारीरिक व्याधी आपल्याला लागतात. म्हणजे कधी-कधी आपण म्हणतो ना, की मला शरीराची भूक नाही, माझी मनाची भूक आहे. डॉक्टर लोकं पण एक सांगतात ना, की एक सायन्स आहे, की कसं सायकॉलॉजी असते, की मला भूक लागणे, माझ्या शरीराला भूक लागणे आणि माझ्या जिभेला भूक लागणे यामध्ये फरक आहे. म्हणून हा रजोगुणी जो आहार असतो, तो आहार कसा असतो, की तो जिभेचे चोचले पुरवायचे, त्याच्यासाठी खायचा आहे. आणि त्याच्यासाठी कुठे काय दाही दिशा, खाण्यासाठी दाही दिशा. कुठलं हॉटेल, कुठली टपरी, कुठं काय जिथं मिळेल तिथे. मग हा रजोगुणी आहार काय करतो, एखाद्या व्यक्तीमध्ये आजार निर्माण करतो. डॉक्टर सुद्धा आपल्याला कधी-कधी काही आजार असल्यावर, जसं आता हे उदाहरण मी दिलं, की त्यांना शुद्ध सात्विक खाणं खाण्यासाठी सांगितलं होतं. परंतु जिभेवर नियंत्रण नव्हतं. म्हणून रजोगुणी व्यक्ती ही जिभेच्या आहारी गेलेली असते आणि त्याच्यातून असं रस्सावास, तिखट, मसालेदार असं अन्न त्या रजोगुणी आहारामध्ये मोडतं. आणि ह्या ह्या आपल्या खाण्याच्या ह्या सवयींद्वारेच असे आजार हे काय होतात, उत्पन्न होतात. आता तमोगुणी आहार. तमोगुणी आहार तर असा असतो, की आता उदाहरणार्थ एखादाच पदार्थ बनवलाय आणि तो साठवून फ्रिजमध्ये ठेवलाय. आज गरम केला, आज थोडा खाल्ला, परत उद्या ठेवला.
परत असंच करत करत 3-4 दिवस तीच गोष्ट आपण परत परत परतून खातोय, गरम करून खातोय, तो पण तमोगुणामध्ये येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नासलेले, हं, जास्त दिवसांचे झालेले, खराब झालेले अन्न खाणं म्हणजे काय आहे? तो तमोगुणी आहार आहे. आणि हा तमोगुणी आहार म्हणजे काय? की खूप दिवसांचं साचवलेलं खात राहणं. हा तमोगुणी ह्याच्यातून आपल्यामध्ये तमोगुण निर्माण होतो. म्हणून आपण बघू शकतो, की साधू, ब्रह्मचारी जे लोकं असतात, त्यांचा आहार किती शुद्ध असतो. काही-काही तर साधू असे असतात, की ते फक्त पोटाची भूक शमवायची आहे त्यांना. मग त्याच्यामध्ये ते काही थोडंसं द्रोण घेतात, त्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे कालवतात आणि पोटाची ही जी आहे भूक आहे, या शरीराची गरज आहे, तेवढी ती पोटाची भूक शमवण्यासाठी फक्त ते खातात. आपण वृंदावनमधलं हे आपलं आचार्यांचं रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, रघुनाथदास गोस्वामी यांची सुद्धा उदाहरणं बघू शकतो आपण, की कशा पद्धतीने ते तपश्चर्या करत होते. आपल्याला तशी तपश्चर्या करण्याची गरज नाही आणि आपण ती करू पण शकत नाही. परंतु आपण हे तर एक करू शकतो, की हे समजून भगवद्गीतेनुसार सत्वगुण काय, रजोगुण काय, तमोगुण काय हे पण आपण समजलं. जसे दानाचेही प्रकार आहेत. सत्वगुणी यज्ञ, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तसा यज्ञ, तप आणि दान हे सुद्धा 3 प्रकारात मोडते. तसं हे अन्न काय आहे सत्व आणि रज, तमो हे जरी आपण समजून घेतलं आणि ते अन्न आपण जर स्वीकारलं, तर नक्कीच त्याच्यातून आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल. उत्तम आरोग्य लाभेल. भगवंताची कृपाही त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल आणि एक शुद्ध स्वरूपातलं जीवन आपण जगू शकतो. पण आता याच्यामध्ये काय हो, की असं काय आहे का? की आता ठीक आहे. सत्वगुणी आहार घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे का? जसं आता इस्कॉनची खिचडी मी उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये कुठलाही कांदा, लसूण नसतो. बऱ्याच लोकांना असं असतं, की "अरे आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही व्हेजिटेरियन आहोत." म्हणजे त्याचा त्यांना अहम असतो, की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. परंतु नुसतं शाकाहारी असून नाही उपयोग. शाकाहारी तर हत्ती पण आहे. गाय पण शाकाहारी आहे. शाकाहारी असणे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे असे नाही. फक्त त्या शाकाहारीमध्ये आपण ते अन्न भगवंतांना ऑफर करतो. सत्वगुणामध्ये सात्विक अन्न बनवणं, सात्विक जेवण तो बनवणं, कुकिंग करणं आणि ते भगवंतांना अर्पण करणे. तेव्हा तो काय होतो? तो भगवंतांचा प्रसाद होतो. म्हणून ह्या आहाराला इतकं महत्व आहे, की जसं आपण म्हणतो ना, की सत्वगुणी आहाराने आता आहार घेतल्याने हृदय शुद्ध होतं. हृदय शुद्ध झाल्याने त्याची स्मृती शुद्ध होते आणि स्मृती चांगली झाल्यामुळे त्याचं स्मरण चांगलं होतं आणि जेव्हा चांगलं होतं, जेव्हा भगवंतांचं नाम घेतो, तेव्हा त्याच्यातून काय प्राप्त होते? मुक्ती प्राप्त होते. तर हे तर आपल्याला एक शास्त्र सगळ्यांनाच माहीत आहे, की जे कोणी कुकिंग करतं, त्या कुकिंग जेव्हा ती व्यक्ती करती, तेव्हा त्या व्यक्तीच्या भावना काय होतात? त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि त्या अन्न जे कोणी स्वीकारतात, त्याच्यामध्ये त्या भावना काय होतात? त्याच्यामध्ये त्या परावर्तित होतात. म्हणून जो कोणी करतो, म्हणजे कुकिंग करतो, त्याचा मूड कसा आहे, त्याचे विचार कसे आहेत, ते सगळे त्या अन्नामध्ये परावर्तित होतात. तर मग याच्यावरून आपण विचार करतो, की हे साधं एक शास्त्र आहे, जे आता विज्ञान पण आपल्याला सांगतं, की त्याच्या भावना नकळतपणे त्याच्यामध्ये हे करतात. म्हणून आपण म्हणतो ना, की आई जेव्हा मुलांना जेवण बनवते, कुकिंग करते, भले ती काही गोष्टीला ती कंटाळा करेल, आदळआपट करेल, पण त्याच्यामध्ये तरी काय असतं ते प्रेम असतं. आणि एखाद्याने आपल्याला पंचपक्वान्नाचं ताट केलंय आणि त्याच्यामध्ये प्रेम नाही. कुणाच्या इथं आपण गेलो, कुणी आपल्याला आदरातिथ्य केलंय, बोलवलंय, जेवण भरपूर केलंय, सगळं छान पंचपक्वान्न केलेत, सगळं ताट भरून आहे, पण त्याच्यामध्ये मनामध्ये कुठे प्रेम नाही. तर ते अन्न आपल्याला घशाच्या खाली जाईल का हो? मग अगदी तसंच आहे, की जी व्यक्ती ज्या भावनेने, चेतनेने ते कुकिंग करते, त्याची भावना त्याच्यामध्ये उतरते. म्हणजे हा आहार, हा किती मोठी गोष्ट आहे, की जो आहार आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तो मुक्तीचं द्वार आपल्याला उघडं करू शकतो. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की ह्या आहाराने जे आपण काही खातो, त्याचा आपल्या कशा पद्धतीने आपलं हृदय शुद्ध होत असतं. म्हणून नुसता सत्वगुणी आहार नाही, तर तो सत्वगुणाच्या भगवंतांचा प्रसाद ग्रहण करणे, हा सत्वगुणाच्याही पुढे आहे. आणि जेव्हा असा प्रसाद आपण ग्रहण करतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं हृदयातलं शुद्धीकरण होतं आणि जेव्हा हृदय शुद्ध होतं आपलं, तेव्हा काय होतात स्मृती आपल्याला चांगल्या म्हणजे आपल्याला भगवंतांच्या लीलाज असेल, हरिनाम असेल, जे काही असेल, त्या स्मृती आणि त्याच्यातून काय करतो आपण ते स्मरण करतो. आणि जेव्हा आहार शुद्ध होतो, तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने हरिनाम घेऊ शकतो. भगवंतांची भक्ती करू शकतो. म्हणजे ह्या सूक्ष्म स्तरावर किती गोष्टी आहेत, की या मनावर, आपल्या हृदयावर, आपल्या बुद्धीवर, आपण जे काही चिंतन मनन करतो, जे काही स्मरण करतो, आपण किती गोष्टींचं स्मरण करतो. ते चिंतन म्हणू शकत नाही. ते चितेसारखं असतं. चितेसारख्या चिंता आहेत आपल्या डोक्यामध्ये.
परंतु हे आहार आपल्याला कुठपर्यंत, आपण जर योग्य आहार घेतला, योग्य भगवंताचा प्रसाद ग्रहण केला, तर आपल्याला नक्कीच भगवंत हे काय करतात, आपलं शुद्धीकरण करून भगवंतांच्या मुक्तीचं द्वार आपल्याला उघडं होतं. म्हणजे याच्यामध्ये आपण कितीतरी असे, तो एक भाग वेगळा आहे, पण कितीतरी उदाहरणं आपण बघू शकतो. आतापर्यंत लेक्चरमध्ये कित्येक मैत्रिणींनी याच्यावर बोललेले आहेत, की कित्येक लोकांचं फक्त फक्त भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद ग्रहण करून शुद्धीकरण झालेलं आहे. कधी कुठल्या मंदिरात प्रोग्रामला नाही, कशाला प्रोग्रामला नाही. हां, फक्त प्रसाद. गौरांग प्रभूजींचं एक उदाहरण आठवतंय, की गौरांग प्रभूजी नेहमी सांगायचे, की आमच्या कॉलेजमध्ये IIT कॉलेजमध्ये जेव्हा हे लोकं प्रवचन म्हणजे प्रचाराला यायचे. म्हणजे मी फक्त आठवड्यातला तो एक दिवस आहे ना, तो फक्त मी प्रसादाच्या टायमिंगला जायचो, की प्रसाद हां, प्रसाद आहे ना, त्यांचा इस्कॉनवाल्यांचा प्रसाद छान असतो. कधी लेक्चरलाही कधी इंटरेस्ट दाखवला नाही. आणि मी बरोबर प्रसादाच्या आधी 5 मिनिटं जायचो. आणि त्या प्रसादाने कशा पद्धतीने काम केलं. तसे असे कितीतरी हजारो, लाखो लोकांच्या गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये भगवंतांचा प्रसाद खाऊन फक्त प्रसादाने त्यांचं शुद्धीकरण झालेलं आहे. म्हणून हा आहार आपण काय घेतो, याच्यावर खूप काही गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून डॉक्टर सुद्धा, आता हे उदाहरण जे दिलं मी त्या मुलाचं, डॉक्टर सुद्धा आपल्याला कितीतरी काही आजारपणामध्ये काही शुद्ध सात्विक आहार, दूध, फळं, तूप याचं याचं हे करा म्हणतात. आता दीपाली माताजी आपल्या आयुर्वेदिक डॉक्टर आहे. खरं तर हा त्यांचा विषय आहे. त्या माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकल्या असत्या. तर त्याच्यामध्ये त्या सांगू शकतात, की हा आहार किती माणसाच्या मनावर, शरीरावर तर परिणाम करतोच, पण मन बुद्धीवरही कशा पद्धतीने परिणाम करतो. म्हणून आपण बघू शकतो, की कधी-कधी काय होतं, की आपल्याला म्हणजे आपण जे काही करतो, जे काही खातो, म्हणजे आता उदाहरणार्थ, की जेव्हा आपल्याला पहाटे उठायचं आहे, पहाटेचं आपण म्हणतो, की पहाटेची साधना साधना केलेली चांगली असते. जी आपल्याला आध्यात्मिक जीवनासाठी काय करते, आपल्याला प्रगतीशील ठरते. मग तसं आपण जर रात्रीचं जर आपल्याला आहार, जसा आहार आपला शुद्ध असेल, तर विचार करा, की आपल्याला ही गोष्ट आपल्या साधनेमध्ये पण कशी मदत करते, की जसं आता आपण भरपेट कच्चं खाल्लंय एखादं, चांगलं रजोगुणातलं जेवण केलंय, एकदम रस्सेबाज, खट, मसालेदार जेवण केलंय, रात्रीच्या 10, 11, 12 वाजता खाल्लंय आणि कसं काय हो आपल्याला जाग येऊ शकते? होऊच शकत नाही. म्हणून आपण म्हणतो ना, ते ते जेवणाचे सुद्धा 3 हे आहेत, की सकाळी आपण सकाळच्या वेळेमध्ये भरपेट खाल्लं जेवण केलं पाहिजे. दुपारच्या वेळेमध्ये थोडं कमी मात्रामध्ये ग्रहण केलं पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये एखाद्या भिकाऱ्यासारखं जेवण केलं पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला ही अशी काय शक्ती जी असते, ती आपल्या आरोग्याच्या बरोबर आध्यात्मिक सगळ्याच बाबतीत तेव्हा कुठं आपल्याला त्याच्यामध्ये सक्सेस येऊ शकतं. म्हणून हे पहाटे उठण्यासाठी सुद्धा जितकं आपण लवकर आणि सत्वगुणी भगवंताचा प्रसाद ग्रहण करू, तितकं आपल्याला पहाटेची बघा, इस्कॉनची खिचडी, बरेच आता इस्कॉनच्या मंदिरामध्ये बरेचसे ब्रह्मचारी ही संध्याकाळची फक्त खिचडी घेतात. तर अशी खिचडी जी आहे, ती खिचडी आपल्यामध्ये काय करते, सत्वगुणापेक्षाही आध्यात्मिक शक्ती जागृत करू शकते. म्हणून हा आहार, भगवंतांचा प्रसाद घेणं हा आपल्या साधनेशी सुद्धा कनेक्टेड आहे, की आपण जेव्हा अशा पद्धतीचं सत्वगुणी अन्न स्वीकारतो, भगवंतांचा प्रसाद स्वीकारतो, तेव्हा आपल्याला आपोआप जी पहाटे उठण्याची ना, आता तर थंडीचे दिवस आहेत. साधनेसाठी तर दूरचीच गोष्ट आहे. आपल्याला साधा आपला स्वतःचा व्यायाम जरी करायचा म्हटलं, तरी आता नको वाटतंय. थंडीच्या ह्याच्यामध्ये कसं आपल्याला ब्लँकेटच्या बाहेर सुद्धा नको वाटतं निघायला. मग अशा याच्यामध्ये आपण जर अशा पद्धतीने अन्न खात असेल, तर आपली बुद्धी भ्रष्ट होण्यासाठी कितीसा वेळ लागणार आहे. म्हणून म्हणतात ना, जसं अन्न खातो तसं त्याचं मन बनतं. जे काही अन्न खातो तसं त्याच्यावर मन बनतं. जसं रजोगुणी कुणी आहार घेत असेल, तर साहजिकच आहे. त्याचा स्वभाव पण तसा असतो. तसा की एकदम असा रागिष्ट, क्रोधित होणारा, आक्रमक स्वभावाचा किंवा अशा पद्धतीचे जे अन्न खातो, त्या अन्नावरून त्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे, त्या व्यक्तीचा स्वभावावरून आपण ओळखू शकतो, की ह्या व्यक्तीचं अन्न काय असू शकतं. म्हणजे इतका इतका परिणाम एखाद्याच्या चेतनेवर त्या अन्नाचा होत असतो. सॉरी, मला फोन आला होता. म्हणून शाकाहारी अन्न खाणे म्हणजे ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे असं नाही. कितीतरी पक्षी, प्राणी हे शाकाहारी आहेत. म्हणून आपण शाकाहारी अन्न घेणं ही खूप मोठी गोष्ट नाही. पण त्याच्याही पुढे आपण भगवंतांचा प्रसाद स्वीकारणं ही मोठी गोष्ट आहे. आणि भगवंतांचा प्रसाद, भगवंत पण एका भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये सांगतायत, की जो कोणी मला अन्न म्हणजे जो कोणी मला भोग न लावता जे अन्न खातो, तो साक्षात तो कोण आहे? तो साक्षात पाप भक्षण करतोय आणि तो चोर आहे. म्हणजे विचार करा,
की आपण शाकाहारी अन्न खाल्लं, आपण म्हणू व्हेजिटेरियन आहेत आम्ही. आम्ही खूप मोठी म्हणजे बऱ्याच जणांना असं असतं, की आपण पण त्याच्यातून गेलेलो, की एखादं कोणी त्याला वाटतं नाही हो आम्ही शाकाहारी आहोत. म्हणजे म्हणजे आमच्यामध्ये खूप म्हणजे आम्ही धार्मिक आहोत असं थोडक्यात. पण नुसतं शाकाहारी नाही तर भगवंत काय सांगतायत भगवद्गीतेमध्ये आपल्याला, की शाकाहारी म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन जो कोणी मला अन्न भोग न लावता ग्रहण करतो. मग ते भगवंतांना अन्न आपण शाकाहारीच लावतो. पण ते जर नुसतं शाकाहारी आहे आणि ते भगवंतांना भोग नाही लावलं, तरी भगवंत सांगतायत, की ते अन्न सुद्धा साक्षात ती व्यक्ती पाक भक्षण करते. म्हणजे किती श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला आपला आहार, आपला आचार, आपला विचार, आपण कसं वागावं, कसं बोलावं, कशी कर्तव्य आपली करावी, प्रत्येक पावलो-पावलं गणी भगवंत आपल्याला काय करतात, एक दृष्टिकोन देत आहेत. जसं भोजन आपण म्हटलं ना, आता हे बघितलं सत्व, रज, तमो गुण हे जेवण, भोजन जे काही करतो, तसं भगवंत ह्याच्यामध्ये सांगत आहेत, की 4 प्रकारचे भगवद्गीतेमध्ये भगवंत हे पण सांगतात, की तपस्या, यज्ञ, दान हे सुद्धा काय आहेत, हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करतो आपण. आता सध्या डिसेंबर बुक मॅरेथॉन महिना चालू आहे. तर आपण बघतो, की बऱ्याच जणांना बरेच जण म्हणतात बाहेर गेल्यानंतर, की अहो तुम्ही आपण म्हणतो, की शास्त्रदान करा. आता याच्यामध्ये पण सांगितलंय तपस्या पण कोणाची सत्वगुणी असते, रजोगुणी असते, कोणाची तमोगुणी असते. हिरण्यकशिपूची तपश्चर्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी कशी तपश्चर्या केली की हिरण्यकशिपूनी किंवा अजून आपण अशी वेगवेगळ्या असुरांची नावं आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने ते तपश्चर्या करत होते. आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो, की प्रल्हाद महाराजांनी कशी तपश्चर्या केली, ध्रुव बाळांनी कशी तपश्चर्या केली. भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत, ते सगळे सत्वगुणामध्ये भक्ती करतात भगवंताची. सत्वगुण असतो त्यांच्यामध्ये. आणि जे हे शिवजी असतील, ब्रह्मा असतील, हे कशी असतात, असे तमोगुणी असतात. त्यांच्यामध्ये आपण बघतो हजारो वर्ष एका पायावर उभे राहणार किंवा हे खाणार नाही, ते खाणार नाही. खूप अशा तमोगुणी तपश्चर्या असतात त्याच्यामध्ये. म्हणजे यातून आपण बघू शकतो, की तपश्चर्या सुद्धा ज्या व्यक्तीचा जसं नेचर आहे त्याप्रमाणे तो करतो. यज्ञ पण त्याप्रमाणे असतात. यज्ञ काही-काही त्याच्यामध्ये पशुबळी टाकतात. आपण विष्णूचा कुठला यज्ञ असा बघितलाय? भगवान श्रीकृष्णांनी श्रीकृष्णांचं असं कुठं आपण ऐकलंय, की अशा पद्धतीची यज्ञ केलेला आहे. आपल्यासाठी यज्ञ म्हणजे हरिनाम यज्ञ सांगितलेला आहे, हरिनाम संकीर्तन. पण आपण बघू शकतो, की शास्त्रांमध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सत्व, रजोगुण, तमोगुणामध्ये येतात त्या सुद्धा. एखाद्याला वाटतं आम्ही दान करतो, आम्ही अन्नदान करतो. आता सध्या बुक डिस्ट्रिब्युशनला गेल्यावर हा बऱ्याच जणांना अनुभव येत असेल, की जेव्हा आपण म्हणतो, की शाळेतल्या मुलांना आम्ही शास्त्रदान करणार आहोत, ज्ञानदानामध्ये हे येतं. तर बरेच जण म्हणतात, "नाही हो, आम्ही अन्नदान करतो, आम्ही मुलांना शाळेत उपयोगी पडणाऱ्या काही वस्तू देतो, पुस्तकं देतो." असं म्हणजे त्यांना असं वाटत असतं, की अरे, आम्ही ह्या गोष्टी करत आहोत. म्हणजे नक्कीच त्या पण चांगल्या आहेत, असं आपण आपल्याला म्हणायचं नाही, की त्या वाईट आहेत. परंतु एखाद्याला आता उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती काहीतरी तुमच्याकडे मागायला आली आणि तुम्ही तिला जर पैसे दिले, म्हणजे तुम्ही म्हणजे आपण सगळे चालू त्यात आणि काही पैसे दिले आणि त्या पैशाचं जाऊन त्यांनी त्या व्यक्तीने काही दारू पिला, काही मांसाहार केला, तर साहजिकच आहे, आपली लक्ष्मी आपण त्याला दिलेली असते आणि त्या व्यक्तीचा त्याने अशा पद्धतीने दुरुपयोग केलेला असतो. म्हणून त्या पापाची जी काही रिएक्शन प्रतिक्रिया येते, ती आपल्यावर पण उमटते. मग त्याला म्हणतात तमोगुणी, रजोगुणी असे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणून जे दान देतो, त्या दानाचा फायदा त्या व्यक्तीला या जीवनात तर आहेच, परंतु पुढील जीवनातही त्या दानाचा त्याला उपयोग झाला पाहिजे त्याच्या आध्यात्मिक जीवनासाठी किंवा त्याला काहीतरी भगवंतांची कृपा प्राप्त झाली पाहिजे. तर असं दान आपण केलं पाहिजे. तर आपण समाजामध्ये बघतो, की ज्या लोकांना शास्त्र माहिती नाहीये, तर ते गीतादान, भगवद्गीता दान, शास्त्रदान सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि त्याच्याशी ते नकळतपणे काय करतात? तुलना करतात त्याची, कंपॅरिझन करतात. का करतात? कारण त्यांना माहित नाहीये शास्त्र म्हणजे काय? की श्रीमद भगवद्गीता दान करणं म्हणजे किती म्हणजे याच्याशी कुठल्याच पुण्यकर्माशी त्याची तुलना होऊ शकत नाही. परंतु समाजामध्ये आपण दुर्दैवाने बघतो, की ह्या गोष्टी दिसतात, की नाही आम्ही याला दान केलंय, आम्ही इकडे हे केलेलं आहे. म्हणजे त्यांना वाटतं, की आम्हाला काही करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करताय, आम्ही आमच्या पद्धतीने करतोय. नक्कीच काही न करण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे. परंतु त्याचा वरचा जर स्तर आपल्याला बघायचा असेल, तर हा स्तर म्हणजे काय आहे? तर ह्या 3 गुणांच्याही पलीकडे जाणे म्हणजे भगवंतांचं हरिनाम असेल, भगवंतांची भगवद्गीता असेल, जे काही शास्त्र असेल त्याचं दान करणं, तर हे सर्वश्रेष्ठ दान असतं. म्हणून आपण बघतो, की आत्ताच्या काळामध्ये बऱ्याच जणांना शास्त्रच माहिती नाही येतं. म्हणतात ना, की आपण म्हण आहे ना, "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली" असं आपण म्हणतो. तर तसं कितीतरी लोकं भागवतम कथा करतात, भगवद्गीतेवर टिप्पणी लिहितात. परंतु त्यांना हेच माहिती नाहीये, की काही शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे. बऱ्याच जणांच्या प्रवचन आपण ऐकतो. बऱ्याच जण
कानांना खूप छान वाटतं. अगदी डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात होते. अगदी आपलं हृदय भरून येतं. परंतु ते काही काळापुरतं. त्याने हृदय परिवर्तन होत नाही. कारण त्या व्यक्तींच्या आचरणामध्ये त्या गोष्टी नाहीयेत. एक आहे ना, एक व्यक्ती असते. ती ना प्रवचनकार असते. खूप मोठी प्रवचनकार असते. एकदम असं छान प्रवचन देणार, अगदी बसलेले असे भारावून टाकणार, की असं असं म्हणजे 1-2 तास कुठे गेले, की असं कळणार नाही लोकांना. तर अशा पद्धतीचं प्रवचन द्यायची. आणि त्या प्रवचनाने काय व्हायचं, खूप छान वाटायचं ऐकायला. पण कोणाचं व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा हृदय परिवर्तन होत नव्हतं. म्हणजे लोकांवर आचरणामध्ये काही परिणाम होत नव्हता. आणि एक दिवस काय होतं, की त्याची पत्नी मात्र कधी त्याच्या प्रवचनाला येत नव्हती. आणि एक दिवस एका गावामध्ये त्या व्यक्तीचं प्रवचन आयोजित केलं जातं. आणि ते आयोजित केल्यानंतर सगळेजण त्याच्या पत्नीला पण आणायला जातात, की तुम्ही पण चला आमच्याबरोबर. तर ती म्हणते, की "नाही, नाही मला कुकिंग करायचंय, त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा असतो. आल्यावर त्यांना मला गरम-गरम द्यायचं असतं, तर मी नाही येत." पण त्या दिवशी सगळं आटपून वगैरे सगळेजण तिला घेऊन येतात आणि त्या दिवशी ती व्यक्ती त्या आहारावर सांगत असते, की कशा पद्धतीने कांदा लसूण घातलेला आहार हा तमोगुणी, रजोगुणी आहार कसा असतो, त्याने आपल्यामध्ये कसे काम, क्रोध, लोभ वाढतात. असं सुंदर प्रवचन ती व्यक्ती देते आणि ती पत्नी ती ऐकते. कारण तिने आतापर्यंत कधी नवऱ्याचा हा कधी ऐकलेलंच नव्हतं. मग ती घरी येते. घरी आल्यानंतर ती काय करते, सगळं जे काही कुकिंग केलेलं असतं ते सगळं फेकून देते. सगळं आणि परत नव्याने कुकिंग करते. आणि जेव्हा ते आल्यानंतर त्यांना ती जेवायला वाढते, तर त्यांना ते सवय लागलेली असते ना. असं बघून आपण म्हणतो ना, की कांदा लसूण नसला, कांदा नसला काही-काही लोकांना त्याच्या वासाची सुद्धा इतकी सवय लागलेली असते, की थोडं असं मिळमिळीत वाटतं त्यांना, की "अरे हे काय?" म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांनी पोट भरणार आहे, परंतु जिभेसाठी ते हे लागणार नाहीये. आणि मग तसं त्या व्यक्तीला कुठेतरी जाणवतं, की अरे हे रोजच्या सारखं जेवण नाही, मिळमिळीत जेवण झालंय. म्हणतो, की "तू त्याच्यात कांदा घातला नाही का?" तर ती म्हणते, की "मी तुमचं आत्ताच प्रवचन ऐकलंय आणि तुम्ही तर आत्ता सांगितलंय, की हा आहार आपल्याला कशा पद्धतीने घातक ठरतो. ज्याने आपलं शरीराचंही नुकसान होतं, आपल्या चेतनेचंही नुकसान होतं आणि आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे प्रगती करू शकत नाही. म्हणून मी आज तुमच्यासाठी हा शुद्ध सत्वगुणी आहार बनवतो." तो इतका व्यक्ती क्रोधित होतो, की तो म्हणतो, की "हे मी लोकांना सांगण्यासाठी करतोय. पण माझ्यासाठी, मला माझी माझी जीभ जी आहे, या जेवणाशिवाय संतुष्ट होऊ शकत नाही. तो आत्ताच्या आत्ता हे सगळं फेकून दे आणि मला सगळ्या ह्याच्यामध्ये कांदा लसूण घातलेलं अन्न मला तयार कर." म्हणजे सांगण्याचा उद्देश काय? की असे समाजामध्ये कितीतरी लोकं आहेत. हे एक एक्झाम्पल दिलं एक इन्सिडन्स धरून. पण अशा कितीतरी गोष्टी असतात, की ते बोलतात. तेव्हा त्याला काय असतो, त्याला ना शास्त्रांचा आधार असतो आणि जेव्हा शास्त्रांचा जरी आधार घेतला आणि शास्त्रांचा आधार घेऊन जरी ते काही सांगत असले, तरी त्याचं काय असतं, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय असतं, त्याचं ते काय करतात, त्याचं पालन करत नाही. म्हणून जेव्हा असे व्यक्ती समाजामध्ये कितीही मोठे कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू देत, ते कानाला ऐकायला छान वाटतील, लोकं आल्यावर एकदम उदो-उदो करतील. परंतु हृदयामध्ये इथं काय होणार आहे, इथं कुठलंच शुद्धीकरण होणार नाही. म्हणून खरा साधक हं, जो कसा ओळखावा, त्याचं आचरण काय आहे आणि दुसरा वास्तविक गुरु आणि साधू याची ओळख काय आहे? जो या 4 प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. हं, तो जर या 4 प्रश्नांची उत्तरं जर देऊ शकत असेल, तर त्या 4 प्रश्नांची उत्तर तर तो प्रामाणिक, वास्तविक खरा साधू आहे. की आपण त्याची नाहीतर दुसरे कुठले त्याच्या बाहेर जर कोणी काही सांगत असेल, तर तो भोंदूगिरी करणारा व्यक्ती आहे. तर याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मी कोण आहे? आत्म्याचं ज्ञान देणारा. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत कोण आहेत? आणि तिसरी गोष्ट म्हणजे भगवंतांशी आपला संबंध काय आहे? आणि चौथी गोष्ट म्हणजे हा संबंध आहे, परंतु हा संबंध स्थापित कसा करायचा? जागृत कसा करायचा? आणि भगवंताचं सानिध्य आपण कसं प्राप्त करायचं? या 4 गोष्टी सोडून जर एखादी व्यक्ती प्रवचन देत असेल, भले भौतिक जगामध्ये खूप मोठी व्यक्ती असेल, पण ती जर या 4 गोष्टींना हे करत रेफरन्स देत नसेल, तर ती कुठली कितीही मोठी व्यक्ती असू दे, कितीही मोठी प्रवचनकार असू दे, ती कोण आहे? ती भोंदूगिरी करणारी व्यक्ती आहे. तिच्यामध्ये कुठला जर ह्या गोष्टींशी संबंध नसेल, तर त्याच्यावरून आपण ओळख केली पाहिजे. एखाद्या कुठल्याही प्रवचनकार असू दे, कुणीही असू दे, की त्याच्याशी मी एवढं स्पष्टपणे का सांगते? कारण खरंच आता काळाची इतकी गरज आहे, की काही-काही ठिकाणी एखादी व्यक्ती भली आत्मसाक्षात्कारी असेल, स्वतःला साक्षात्कारी आत्म तर लांबच राहिलं, पण मी साक्षात्कारी आहे, स्वतःचा काहीतरी मंत्र तयार केलेला आहे, स्वतःचं काहीतरी तयार केलेलं आहे आणि ते दाखवून ती म्हणत असेल. पण ती जर कुठलीही व्यक्ती कोणालाही तुम्ही जज करा, पण जेव्हा या 4 प्रिन्सिपल जे आहेत, त्याच्याशी ती व्यक्ती कनेक्ट असेल, तर ती काय आहे? ती वास्तविक साधू आहे, वास्तविक भक्त आहे, वास्तविक खरा साधू आहे.
याच्यावरून आपण खरं तर परीक्षा केली पाहिजे. परंतु परीक्षा करण्यासाठी शास्त्रांचा अभ्यास महत्वाचा आहे ना. पण तो शास्त्रांचा अभ्यास, तो कशा श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला सगळं इतकं स्पष्टपणे दिलेलं आहे. तरी आपण प्रश्न विचारतो, की असं कुठे सांगितले, असं कुठल्या शास्त्रात? असे तर काही काही लोक असे पण असतात, आपल्या स्वतःच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी काय काय भन्नाट कारणं देतात, की अहो जीवस्य जीवम, प्रत्येक जीव हा प्रत्येकावर आश्रित आहे. तसे हे जीव पण आपल्यावर म्हणजे हे एक जीव दुसऱ्याला भक्षण करतो, दुसरा जीव तिसऱ्याला भक्षण करतो. ही निसर्गाचीच साखळी आहे, असं ते सांगतात, की मग आम्ही खातो. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, हे शास्त्रांमध्येच सांगितलेलं आहे. आम्ही करतो ते चुकीचं नाही. म्हणजे अशा पद्धतीने स्वतःच्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी कशा-कशा पद्धतीचा लोकं आधार घेतात आणि आपण मात्र ते ब्लाइंडली ऐकतो. कारण का ऐकतो? कारण आपल्याला काही लक्षातच येत नाही ना आपल्याला, आपण काय शास्त्र काय सांगितलंय. म्हणून ह्या 4 गोष्टींशी कनेक्टेड जी व्यक्ती प्रवचन देत असेल, लेक्चर देत असेल, भले ती कोणीही असेल, पण ह्या 4 गोष्टींशी कनेक्टेड असेल, तर आपण तिला एक आदर्श वास्तविक साधू म्हणून स्वीकारलं पाहिजे. म्हणून हे यज्ञ, तप, दान हे सुद्धा काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे भगवंतांनी, की आपण कशा पद्धतीने दान दिलं पाहिजे, कुठे आपण दान दिलं पाहिजे, त्या दानाचा उपयोग आपल्याला काय झाला पाहिजे. म्हणून हे जे काही ह्या गोष्टी असतात, यांनी काय होतं, की आपल्या मनावर, चेतनेवर परिणाम होतो. जसं एकदा ना श्रीमद भागवतम मध्ये आहे ते, की ब्रह्मदेव एकदा एक श्लोक आहे, की ब्रह्मदेव त्यांचं अज्ञानाचं शरीर त्यागतात. तर परमपूज्य जय पताका महाराजांचं खूप असं खूप सुंदर लेक्चर होतं. त्या लेक्चरमध्ये ते सांगत होते, की ब्रह्मदेवांनी स्वतःचं अज्ञानाचं शरीर त्यागलं. आता अज्ञानाचं तसं जयपताका महाराज म्हणतात, की आपण पण आपलं शरीर त्यागलं पाहिजे. आता आपण शरीर त्यागलं पाहिजे म्हणजे आपल्याला अरे काय आपला काय मृत्यू म्हणजे काय आपण मृत्यूची मागणी करावी का? तर त्यामुळेच ते सांगत होते, की अज्ञानाचं शरीर त्यांनी त्यागलं आणि आपल्याला श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान असेल, भगवंतांशी आपला संबंध काय आहे, याचं अज्ञान आपल्याला आहे. आणि ते अज्ञान जेव्हा आपण त्यागतो, जेव्हा तेव्हा आपण त्यागतो म्हणजे असं म्हणतात, की 7 वर्ष आपण जर सातत्याने 7 वर्ष म्हणजे बाहेरचं कुठलंच अन्न ग्रहण करायचं नाही. फक्त फक्त भगवान श्रीकृष्णांचा प्रसाद ग्रहण करायचा. जेव्हा 7 वर्ष आपण हे करतो कंटिन्यू, तेव्हा पूर्ण आपलं शरीर हे जे काय आहे, ते पूर्ण आध्यात्मिक बनतं आणि ते आपल्याला काय करतं, आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये जे काही आपले संघर्ष आहेत, जे काही चॅलेंज आहेत, ज्या काही समस्या आहेत, ते सहजरित्या दूर करतं. पण 7 वर्ष असे सेल्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात. म्हणून भक्ती विनोद ठाकूर सुद्धा म्हणतात, "प्रसाद सेवा करिवे सकल प्रपंच जाये." म्हणजे जेव्हा आपण हा प्रसाद ग्रहण करतो, तेव्हा आपले सगळ्या गोष्टी ज्या इथं आपल्याला अडकवतात आणि हे हे खरं तर हे अज्ञानाचं शरीर. हे अज्ञान आपल्याला म्हणजे परमपूज्य जय पताका महाराजांनी खूप सुंदर ते कनेक्ट केलं, की हे अज्ञानाचं शरीर आपल्याला त्यागायचं आहे आणि हे कुठून सुरुवात होऊ शकते, तर ही प्रसादातून होऊ शकते. म्हणून आपण बघू शकतो, की आता उदाहरणार्थ, की एखादा आपण जर तांदूळ शिजायला घातला, भात आपल्या आता कितीतरी माताजी मंदिरातल्या किचनमध्ये सेवा करत असतात. 10-10, 12-12 किलो राईस लावतात. म्हणजे जेव्हा तो राईस जेव्हा तो शिजतो, शिजत आलाय, की तो झालाय तयार किंवा नाही. ते प्रत्येक तांदळाचा कण जो असतो तो आपण चेक करतो का? नाही. छोटासा चमचा घालतो त्याच्यामध्ये. फक्त एक काय म्हणतो आपण ते तांदळाचा एक बाहेर काढतो, एक कण बाहेर काढतो. एक तांदूळ आणि त्याच्यामध्ये असं बघतो. त्याच्यावरून आपण काय करतो, की आपण त्या पूर्ण 10 किलो तांदूळाची परीक्षा करतो, की हा शिजलाय ना, म्हणजे हा सगळा शिजलेला आहे. म्हणजे एका तांदळाच्या कणावरून आपण त्याची परीक्षा करतो. मग तसंच हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे, की एखादी व्यक्ती कितीही मोठी असू दे, काय असू दे, पण तिची परीक्षा म्हणजे काय, की ही 4 गोष्टींशी कनेक्टेड ही ज्ञान आपल्याला देत आहे ना, हां, मग ही व्यक्ती काय आहे, ही प्रामाणिक आहे. तर याच्यावरून आपण ती म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा. तसं ह्या 4 गोष्टींवरून आपण त्याची परीक्षा केली पाहिजे. आणि जेव्हा हे आपल्याला वेगवेगळे दृष्टिकोन याच्यामध्ये प्राप्त होतील, तेव्हा आपण हे गोष्टी समजण्यासाठी आपल्याला सोप्या जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं आंतरिक शुद्धीकरण जे होत असेल, तर आपल्या ह्या अन्नाने होतं. जे काही आपण भोजन करतो त्याद्वारे होतं. म्हणून हा आहार आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणून इस्कॉनमध्ये आम्ही बघू शकता, की भगवंतांना कुठलीही गोष्ट भगवंतांना भोग लावल्याशिवाय खात नाही. भले एखादी गोष्ट आपल्याला जिभेला मिळमिळीत लागेल. अरे, काय सवय नसल्यानंतर हो, की नाही, अरे हे चव नाही लागत, हे टेस्टी नाही लागत. पण जेव्हा आपण भगवंतांना ती भोग लावतो आणि ती भोग नंतर महाप्रसादाच्या रूपामध्ये येतो. त्याच्यामध्ये एक दिव्य शक्ती असते आणि ती शक्ती आपल्याला काय करते, एक उत्तम आरोग्य, उत्तम चेतना, आध्यात्मिक शक्ती सगळ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यातून प्राप्त होतात. म्हणून हा सत्व, रजो, तमोगुणी आहार
हा जो काय आहे हा कशा पद्धतीने आपल्याला शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे, आणि यज्ञ तप आणि दान याचेही आता भगवद्गीतेचा हा प्रचार आपण करतोय, तर हे दान जे आहे सत्वगुणाच्याही पलीकडे आहे हे दान, भगवद्गीता दान. म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण त्याचं कुठेतरी माध्यम बनतोय का या श्रीमद भगवद्गीतेच्या प्रचार कार्यामध्ये, आणि आपल्याकडून हे दान होत आहे का? कारण हे दान तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचं ही गोष्ट, म्हणजे कृपा प्राप्त करण्याची ही सेवा आहे. तर अशा पद्धतीने आपण हे भगवद्गीतेनुसार जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की आपण कुठला, आणि एखाद्याच्या स्वभावानुसार आपण ओळखू शकतो की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे, त्या स्वभावावरून पण एखादा प्रामाणिक भक्त, शुद्ध भक्त आहे त्या व्यक्तीची परीक्षा करू शकतो की हा व्यक्ती काय आहार खात आहे. तर बघा ना, एखादे शुद्ध भक्त किंवा भगवंतांचे भक्त साधक असणारे त्यांनी जरी एखादा पक्षी, प्राणी कुणी मारताना बघितलं, खूप रक्त बघितलं, खूप असं हे बघितलं, तरी त्यांना ते असह्य होतं ते बघणं. मी हे मागच्या वेळेस पण सांगितलं होतं क्लासमध्ये. तसे भगवंतांचे जे भक्त असतात, ते नेहमी भगवंतांचा प्रसाद ग्रहण करतात. आणि त्याचा ना एक खूप सुंदर श्लोक आहे खरं. श्रील प्रभुपाद नेहमी तो तात्पर्यामध्ये देत असतात. ते आता मला ना तो आठवत नाही. मी फक्त त्याचा अर्थ सांगितला, की कशा पद्धतीने तो श्लोक आपल्याला आपलं हृदय शुद्धीकरण करतो, चेतना शुद्ध करतो, मन शुद्ध करतो, आणि त्याच्यातून आपल्याला मुक्ती, स्मृती, ज्ञान, मला एवढं आठवत नाहीये, पण मी ग्रुपवर नक्की शेअर करेन. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये येतो. तर अशा पद्धतीने आजच्या श्लोकावर आपण थोडक्यात मी प्रयत्न केला सांगण्याचा. ह्याच्यावर कोणाला काही प्लीज प्रश्न असतील किंवा कोणाचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही शेअर करू शकता. दीपा माताची सेटिंग चेंज करताय का? हो. आता आज 3 गुणांचा हे फरक सांगितला भगवंतांनी. आता उद्याच्या श्लोकामध्ये म्हणजे कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज, म्यूट झालं होतं. पुढच्या या 3 श्लोकामध्ये आता भगवंत आपल्याला पुढील 3 श्लोकांमध्ये सत्व, रजो आणि तमोगुण आहाराचा काय परिणाम होतो आणि काय फळं मिळतात याचं डिटेल आपल्याला भगवंत सांगत आहेत. तर पुढच्या क्लासमध्ये नक्की सगळ्या जणींनी जॉईन करा. आज कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता तुम्ही. थँक्यू. हरे कृष्ण माताजी. हा, हरे कृष्ण माताजी. बोल. खूप छान झाला क्लास आजचा, आणि ते खूप आवडलं की म्हणजे अभिमान वाटतो कधी कधी की आपण शाकाहारी आहे, पण तुम्ही ते शाकाहार म्हणजेच काय ते खूप छान पटवून दिलं. आणि मला पण वाटायचं की शाकाहारी आपण ते परमेश्वराने आपल्याला शाकाहारी ठेवले, हे खूप छान वाटतं म्हणजे तर चांगलीच गोष्ट आहे ती. पण त्याच्यापेक्षाही तुम्ही अजून जास्त फोडून सांगितलं, ते खूप छान वाटलं माताजी. हरी बोल नक्कीच माताजी. नक्कीच. थँक्यू थँक्यू. प्रश्न आहे का कोणाला काही? नाहीतर मग आपण थांबूयात. थँक्यू माताजी, थांबूया. काही प्रश्न नाही दिसत.